हॅलो फ्रेंड्स, मी भावना भुतल स्वागत करते तुमचं माझ्या चॅनेलमध्ये, ज्याचं नाव आहे लव्ह नॉवेल स्टुडिओ. चला तर मग स्टोरीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा. कथेचं नाव आहे मिस्टर सोलमेट, मी फक्त तुझीच. लेखिका भावना भुतल, व्हिडिओ एडिटर सोनाली जाधव, स्वर शिखा भुतल. मिस्टर सोलमेट भाग 30. मला आविरा हवी आहे, आवडायला लागलीये ती मला, शिवांश म्हणाला. पण तिला दुसरं कोणीतरी आवडतंय, त्याचं काय? अंगदने प्रश्न केला. कोण आवडतंय तिला, तेच तर विचारतोय मी, शिवांश म्हणाला. अंगद एकटक शिवांशकडे बघत होता. अंगद आपल्याला मिस्टर सोलमेट बद्दल सांगेल असं शिवांशला वाटलं होतं. आता पुढे तुला सगळ्याच गोष्टी मी नाही सांगू शकत, पण मी जे सांगतोय ते ऐकत जा. तुझ्या चांगल्यासाठीच मी तुला सांगत असतो. गेल्या वेळेस सुद्धा तुला लाख वेळा सांगून झालं होतं की त्रिशापासून लांब राहा, पण नाही ऐकलंस. त्याचा परिणाम काय झाला? ती तुला सोडून दुसऱ्याजवळ गेली, म्हणून तू स्वतःला त्रास देत राहिलास आणि सोबत आम्हालाही त्रास दिला. ती गोष्ट वेगळी. ह्या वेळेला सुद्धा मी तुला तेच सांगेन की अविरापासून लांब राहा. ती तुझ्यासाठी नाहीये. पुन्हा तोच त्रास तुला सहन करावा लागेल जो त्रिशा तुझ्यापासून कायमची लांब झाल्यावर तुला झालेला. अंगद शिवांशला समजवतच म्हणाला. पण डोक्यात प्रेमाचं भूत सवार असलेल्या शिवांशला अंगदचं बोलणं पटतच नव्हतं. त्याला फक्त हीच गोष्ट समजून घ्यायला त्रास होत होता की अविरा कोणाच्या तरी प्रेमात पडली आणि त्याला फक्त त्या व्यक्तीचं नाव जाणून घ्यायचं ज्याच्या प्रेमात अविरा पडली. तुझ्यापासून मी कोणतीच गोष्ट लपवत नाही, तू का माझ्यापासून सगळ्या गोष्टी लपवत राहतो? जे काही आहे ते मला सांगायला काय प्रॉब्लेम आहे तुला? आणि मला अविरा आवडते, तिचा सगळा पास्ट मला माहिती. मी तिला आहे तशीच ऍक्सेप्ट करायला तयार आहे. मग तू का मला अडवतोय? गत सलोनी नावाचं कॅरेक्टर मध्ये आणून माझा माइंड डिस्ट्रॅक्ट करायचा प्रयत्न करतोयस ना? अविरा तुला पण आवडते ना? खरं काय ते सांग. जर तुझं उत्तर हो असेल तर तुझ्यासाठी मी तिच्यापासून लांब राहील. पण शिवांश बोलता बोलता मध्येच थांबला. पण काय? अंगदने विचारलं. तुझं उत्तर जर नाही असेल तर मी तिला माझी बनवूनच राहील. तिला इतर कोणाचीच होऊ देणार नाही, शिवांश म्हणाला. प्रेम जबरदस्तीने मिळवायचं नसतं शिव, अंगदने रागातच म्हटलं. हे मी मिळवतोय की तू? शिवांशने सुद्धा रागातच अंगदला विचारले. शिवांशच्या रागासमोर अंगदने स्वतःला शांत केलं. त्याच्या खांद्यावर दोन्ही हात ठेवत अंगदने खोल श्वास घेतला आणि म्हणाला. तुला कसं समजवू हेच मला कळत नाही. नको अविरामध्ये अडकून जाऊस. आपण तुझ्यासाठी तिच्यापेक्षा सुद्धा चांगली कोणीतरी बघू. आता तर मला तीच पाहिजे आणि मी तिला मिळवूनच दाखवणार. अविरासोबत कोण डान्स करत होतं हे सुद्धा मी लवकरच शोधेल. जस्ट वेट अँड वॉच, बोटांची टिचकी वाजवतच शिवांश म्हणाला आणि दरवाजा उघडून तिथून जाऊ लागला. शिव, स्टॉप दिस यार, अंगद चिडतच म्हणाला. पण त्याचं काहीही ऐकून घ्यायला शिवांश तिथे थांबलाच नाही. तो थेट गार्डनमध्ये निघून आला. त्याची नजर अविराला शोधत होती, जी त्याला त्या पार्टीमध्ये कुठेच दिसत नव्हती, कारण अविरा हॉटेल सृष्टीमध्ये निघून गेली होती. अंगावरची साडी तिच्या शरीराला बोचू लागली होती. कधी एकदाच त्या साडीला अंगावरून बाजूला करते असं अविराला झालं होतं. पदरात खुपसलेल्या पिना काढून तिने बाजूला ठेवल्या. खोलीत नेहमीप्रमाणे अंधार करून मिस्टर सोलमेटची वाट बघत ती बसली. रूममध्ये जाऊन माझी वाट बघ आणि प्लीज साडी चेंज नको करूस. मिस्टर सोलमेटने पाठवलेल्या मेसेजवरून वारंवार ती नजर टाकू लागली. कधी एकदाचं मिस्टर सोलमेट येत आहेत असं तिला झालं होतं. त्याची वाट बघतच ती पेंगू लागली होती. कधी तिचा डोळा लागला हेच तिला कळलं नाही. जवळपास तासाभराने तिला स्वतःच्या शरीराभोवती कसली तरी चुळबुळ जाणवली. अविराने डोळे उघडले, पण डोळ्यांभोवती फक्त आणि फक्त अंधार दिसत होता. त्याच अंधारात तिच्या नजरेला दिसणारी अस्पष्ट अशी आकृती, ज्याच्या स्पर्शाने तो तिचा मिस्टर सोलमेट आहे
हा अंदाज लावायला तिला वेळ लागला नाही. सोलमेट? अविराने विचारलं. सॉरी स्वीटहार्ट, तुझी झोपमोड करायची नव्हती मला. मी तुला बेडवर नीट झोपवत होतो. मिस्टर सोलमेट म्हणाला तशी अविरा फक्त गालातल्या गालात हसली. मिस्टर सोलमेटला तिने घट्ट अशी मिठी मारली. राग नाही ना आला तुला? मिस्टर सोलमेटने विचारलं. तुम्ही जर आज आले नसते ना तर मग मला थोडा राग आला असता. अविराने असं काही म्हणताच मिस्टर सोलमेटने तिच्या गालावर ओठ टेकवले. मी येणार बोललो मग येणारच. आता पार्टीत एवढी सगळी पाहुणी मंडळी आली, मग त्यांना भेटेपर्यंत थोडा वेळ झाला. मिस्टर सोलमेट अविरासोबत बोलत होता, पण बोलता बोलता तिला बोचत असणाऱ्या साडीपासून वेगळं सुद्धा करत होता. पोटाभोवती होणाऱ्या गुदगुल्या अविराच्या ओठांवर हसू आणत होत्या. मिस्टर सोलमेटच्या पाण्यातच तिने स्वतःचं तोंड खुपसलं. मिस्टर सोलमेट मात्र तिच्या अंगावरची साडी बाजूला करण्यात व्यस्त होत. मला तुझं वेड लागलंय ग स्वीटहार्ट. अविराच्या कानातच मिस्टर सोलमेट कुजबुजला. तिच्या मानेवरून ओठ फिरवत तो तिला आणखीनच उत्तेजित करू लागला. अविराचे हात मिस्टर सोलमेटच्या केसांमधून फिरत होते. अंगावरील इतर वस्त्र कधी बाजूला झाली हे दोघांनाही कळलं नाही. घामाने भिजलेलं शरीर एकमेकांच्या रंगात मिसळलं तेव्हा कुठे दोघे शांत झाले. अविरा मिस्टर सोलमेटच्या छातीवर डोकं टेकून तसेच झोपून राहिली. दुसऱ्या दिवशी सकाळी साधारण 8च्या दरम्यान. स्थळ दीक्षित निवास. देवांश गाढ झोपेत होता, पण पार्टीत जाऊन आल्यापासून त्रिशाची मात्र झोपच उडाली होती. देवांश गाढ झोपलाय याची खात्री झाली असं दबक्या पावलांनी ती रूमच्या दरवाजापर्यंत पोहोचली. एक नजर देवांशवर ठेवतच तिने रूमचा दरवाजा हळूच उघडला. पटकन स्वतःचं शरीर रूम बाहेर टाकत तिने रूमचा दरवाजा बंद सुद्धा केला. दीक्षित निवासमध्ये अजूनही रात्रच असावी असं भासत होतं. हे म्हातारे अजूनही झोपून आहेत तर. त्रिशा स्वतःशीच पुटपुटली आणि दीक्षित निवासाबाहेर पडली. दीक्षित निवासाचा मुख्य प्रवेशद्वार तिने जसा पार केला तसं तिने स्वतःचा चेहरा स्कार्फने झाकून घेतला. आपल्याला कोणीच पाहिलं नाही हा तिचा गैरसमज होता. पण बेडरूमच्या खिडकीतून रीमाताईंनी तिला दीक्षित निवासाबाहेर पडताना पाहिलं होतं. वेळ न दवडता गडबडीतच त्या सुद्धा घराबाहेर पडल्या. त्रिशाला खूप मुश्किलीने रिक्षा मिळाली होती, ज्यात बसून ती तिच्या ठरलेल्या ठिकाणी जाऊ लागली. थोडं फास्ट घ्या ना रिक्षा प्लीज. रिक्षावाल्याला विनवण्या करतच त्रिशा म्हणाली. रिक्षावाल्याने रिक्षाचा वेग थोडा वाढवला. ग्रँड मॅनेजर कॅफेजवळ येऊन रिक्षा थांबली. पर्सच्या वरच्याच कप्प्यात खुपसून ठेवलेली 200ची नोट काढत तिने रिक्षावाल्याच्या हातात टेकवली आणि गडबडीतच कॅफेमध्ये शिरली. अहो मॅडम, चेंज तर घेऊन जावा. रिक्षावाला ओरडला, पण त्रिशा काही थांबली नाही. रिक्षावाल्याजवळ राहिलेल्या सुट्ट्या पैशांपेक्षा कोणीतरी खूपच जास्त महत्वाची वस्तू तिची आत कॅफेमध्ये वाट बघत होती. कॅफेमध्ये शिरतात तिची नजर त्या व्यक्तीला शोधू लागली ज्याने तिला घाई गडबडीत तिथे बोलवलं होतं. ती व्यक्ती दिसताच त्रिशा पाय आपटत त्या व्यक्तीच्या दिशेने जाऊ लागली. हातातील हँडबॅग तिने रागातच त्या व्यक्तीच्या समोर आपटली. तुझी हिंमत कशी झाली माझ्यासोबत असं वागायची? त्या व्यक्तीला राग दाखवतच त्रिशाने विचारले. ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणीही नसून शिवांश होता. तुझी तर माझ्यासोबत खूप काही करायची हिंमत झाली होती. तुला जसं पाहिजे तसं वागून तू मोकळी सुद्धा झालेलीस. तुला काय वाटलं मी तुला असंच सोडून देईल का? तू जसा माझ्याकडून फायदा करून घेतलेलास तसाच फायदा मी तुझ्याकडून करून घेईल आणि मग तुला सोडेन. जर जास्त हुशारी केलीस तर तुझे सगळे लव्ह लेटर्स आणि माझ्यासोबत स्पेंड केलेल्या गुलाबी रात्रीचे फोटो तुझ्या सो कॉल्ड नवऱ्याला मी पाठवेल. तू तुझं नशीब समज की अगदी वेळेवर तू या कॅफेमध्ये आलीस, नाहीतर देवांशला मी आपले फोटो पाठवणारच होतो. हे बघ. असं म्हणत शिवांश स्वतःचा मोबाईल त्रिशाला दाखवू लागला. हे बघ शिव, माझी चुकी झाली जे मी आपलं रिलेशन पुढे कंटिन्यू नाही करू शकत. तुझा ओव्हर पॉझिटिव्ह स्वभाव मला नाही आवडत आणि तू सुद्धा.
तू का मला आता त्रास देतोय? आणि हे असं ब्लॅकमेल करणं तुला चांगलं नाही दिसत शिव. तुला माझ्यापेक्षा सुद्धा खूप चांगली मुलगी मिळेल. त्रिशाने नमतेपण घेतच शिवांशला म्हटलं, तुझी सुखी नाही झाली ग. उलट आपलं रिलेशन कंटिन्यू न ठेवून तू खूप चांगलं केलंस. त्रास तर मला तुला द्यायचा नव्हता, पण काय आहे ना, माझ्याजवळ दुसरं ऑप्शन नाही. आणि तू स्वतःला चांगलं समजण्याची चूक अजिबात करू नकोस. तुझा व्हायरल झालेला व्हिडिओ पाहिलाय. एवढं बोलून शिवांश त्रिशाला हसू लागला. त्रिशाला त्याच्यासमोर खजील झाल्यासारखं वाटू लागलं. रागाने तिने स्वतःच्या मुठी अक्षरशः आवळून घेतल्या होत्या. तू फक्त दिसायलाच नाही तर मनाने सुद्धा खूप काळी आहेस. माझ्या आधी सुद्धा तू किती जणांसोबत स्वतःची रात्र रंगीन केली असशील हे तुझं तुलाच माहित. पण जाऊ दे, मला त्याचं काय. मी तुला ज्या कामासाठी इथे बोलवलंय त्याबद्दल बोलूया. शिवांशने थेट मुद्द्यालाच हात घातला. नशीब तुला आठवण करून द्यायची गरज नाही लागली की तू इथे मला कामासाठी बोलवलंस. त्रिशाने दात चावतच म्हटलं, मला खूप भूक लागलीये. त्याचं काय आहे ना, मी सकाळी ब्रेकफास्ट न करताच आलोय. आपण सगळ्यात आधी काहीतरी खाऊन घेऊयात. शिवांशने त्रिशाला प्रश्न केला खरा, पण तिचं उत्तर न ऐकताच त्याने वेटरला आवाज देत स्वतःजवळ बोलवून घेतलं. वेटर जवळ येताच शिवांश मेन्यू कार्डमध्ये बघतच स्वतःला पाहिजे तो ब्रेकफास्ट ऑर्डर करू लागला. नाही बोलायला गेलं तर त्रिशाला सुद्धा भूक लागली होती. घरी जाऊन बोरिंग नाश्ता करण्यापेक्षा इथूनच नाश्ता करून जाऊयात असा विचार त्रिशाने केला. शिवांशच्या पुढ्यातील मेन्यू कार्ड स्वतःजवळ घेत ती वेटरला 101 डिशेस स्वतःसाठी आणायला सांगू लागली. वेटरने विक्षिप्त भाव चेहऱ्यावर आणत शिवांशकडे पाहिले. शिवांशने खांदे उडवतच वेटरला प्रतिक्रिया दिली. वेटरला जे समजायचं ते तू समजून गेला. देवांशने किती दिवस उपाशी ठेवलाय तुला, जे एवढं सगळं ऑर्डर करतेस? शिवांशने मिश्किलपणे हसतच तिला विचारलं. त्रिशाने रागातच मेन्यू कार्ड बंद केलं. दात चावतच तिने शिवांशला विचारलं, तू तुझ्या कामाचं बोलशील? एवढी पण काय घाई आहे? थोडा पोटभर नाश्ता करून घे. शिवांश शांतपणेच म्हणाला. खरं तर त्रिशाला त्रास द्यायचं काम त्याचं सुरू होतं. घरचे उठायच्या आत मला घरी पोचायचं. जे बोलायचंय ते लवकर बोल. त्रिशा म्हणाली. अविरा तुझी कोण लागते? शिवांशने प्रश्न केला. तू अविराला कसं ओळखतो? त्रिशाने गंभीर होतच शिवांशला पुन्हा प्रश्न केला. मी जे विचारतोय त्या प्रश्नाची उत्तरं दे. शिवांशने नजरेत राग आणतच तिला म्हटलं. शिवांशचा राग बघत त्रिशाने आवंडा गिळला. माझ्या आत्याचीच मुलगी आहे. तिचे आई वडील तिच्या लहानपणीच गेले. मग माझ्या मम्मी पप्पांनी तिला मोठं केलं. त्रिशा उत्तरली. देवांशला तुझे सगळे फोटो मी पाठवावे अशी इच्छा आहे का तुझी? शिवांशने तिला पुन्हा विचारलं तेव्हा त्रिशाने घाबरतच तिला नाही म्हणून मान डोलावली. मग खरं खरं सांगायचं, छोट्यातली छोटी गोष्ट सुद्धा माझ्यापासून लपवायची नाहीस. अविरा कोण आहे? शिवांशने प्रत्येक शब्दावर जोर देतच तिला विचारलं. रागाने कपाळावरील शिरा त्याच्या ताणल्या गेल्या होत्या. पप्पांच्या बॉसने तिला आमच्याजवळ दिलेलं तेव्हा ती साधारण 7 ते 8 वर्षांची होती. तिचा सर्व खर्च ते पप्पांना द्यायचे. दर वर्षाला पप्पांच्या अकाउंटमध्ये 10 लाख रुपये ते टाकत होते. ती कोणाची मुलगी, कुठून आली याबद्दल मला काहीच नाही माहित. तिचं सुरुवातीला नाव तर बदलण्यात आलं होतं, पण जसं तिची 12वी झाली तसं तिचं नाव आणि आडनाव दोन्ही बदललं गेलं. ते का बदललं गेलं हे तिने पप्पांना विचारलं, पण पप्पांनी त्याचं उत्तर तिला दिलं नाही. नंतर तिचं लग्न झालं आणि ती गेली तिच्या घरी. तसं बघायला गेलं तर ती माझी कोणीच लागत नाही. तिचे आई पप्पा कोण हे खरंच मला नाही माहिती. त्रिशा म्हणाली. त्या व्यक्तीचं नाव मला पाहिजे जो दरवर्षाला तुझ्या पप्पांच्या अकाउंटमध्ये 10 लाख रुपये टाकत होता. त्याचं नाव? त्रिशा डोक्यावर जोर देत त्या व्यक्तीचं नाव आठवू लागली. आठवतं की देवांशला विचारू? शिवांशने भीती दाखवतच त्रिशाला विचारलं. माझ्याकडे पप्पांच्या पासबुकचे काही फोटो आहेत, त्यावर त्या व्यक्तीचं नाव असेल. 1 मिनिट. असं म्हणत त्रिशाने स्वतःचा मोबाईल पर्समधून काढला
आणि त्यात ती एंट्री शोधू लागली ज्या अकाउंटवर तिच्या वडिलांच्या अकाउंटमध्ये 10 लाख रुपये यायचे. सापडलं. त्रिशा मोठ्यानेच ओरडली. कोण असेल ती व्यक्ती कळेलच पुढील भागात. मिस्टर सोलमेटपर्यंत पोहोचण्याच्या काहीच अंतरापासून तुम्ही दूर आहात. त्यामुळे भेटूया पुढील भागात. धन्यवाद.